कीर्तन कीर्तनासारखं ऐकलं पाहिजे. कीर्तन हा करमणुकीचा विषय नाही, कीर्तन हा उद्धाराचा विषय असला पाहिजे. माणसाचं मन आपल्याला बंधनात टाकत असतं. पूर्वी काही माकड पकडणारी माणसं होते. माकड नाही का, माकड माहित आहे ना, माकड पकडणारी माणसं होती. ती माकड पकडणारी माणसं काय करायची, हे वानेर म्हणतो आपण त्याला एक आयडिया होती त्यांची. असं त्या मडक्यामध्ये भरण्यामध्ये हरभरे ठेवायचे किंवा फुटाणे ठेवायचे आणि ते त्या गाडग्यात मडक्यात ठेवले. ते माकडं येत होते आणि हरभरे वानेराला खूप आवडतात. ते हरभरे काढण्यासाठी त्याच्यात हात घालायचे. हात घातला की हरभरे बाहेर काढण्यासाठी मूठ मारायची आणि मूठ मारली की बाहेर काढताना ती अडकायची. त्याला सांगितलं जात होतं की बाबा रे, की असे काही लोक येतील तुला पकडण्यासाठी. त्याचे गुरु त्याला सांगत होते. कीर्तनात सुद्धा त्याला सांगितलं जात होतं. कोणाला? की बाबा असे काही लोक तुला पकडण्यासाठी येतील आणि ते हरभरे काढण्यासाठी तू हात त्या मडक्यामध्ये घालशील आणि बाहेर काढताना तो हात तुझा अडकेल आणि तो अडकला की तुला पकडला जाईल. तू असं करत जा. कोणी जर तुला पकडण्यासाठी जवळ आलं ना तर ते मूठ सोडून देत जा. संपला विषय. तू मोकळाच आहेस. खरं म्हणजे ते माकड तिथं जातं, त्या भरण्यामध्ये हात घालतं, ते मूठ मारतं आणि त्या ठिकाणी ती माणसं जवळ येतात पकडणारे. ते सगळं हे म्हणत असतं की मूठ मारल्यानंतर मग तू ते सोडून दे, तू मोकळाच आहेस. मूठ मारल्यानंतर तू सोडून दे, तू मोकळाच आहेस, असं ते म्हणत असतं. कोण? सगळं म्हणत असतं, पण त्याच्या मनातून काही ते मूठ सोडायची इच्छा होत नाही, मग पकडल्या जातं. माकडाच्या मुक्ततेचं कारणही मन आहे आणि त्या माकडाच्या बंधनाचं कारण सुद्धा मन आहे. आणि म्हणून मनामध्ये परिवर्तन हे खरं परिवर्तन आहे. आणि मनामध्ये परिवर्तन आणणारे कोण असतात? मनामध्ये परिवर्तन आणणारी सत्संगती असते, सद्विचार असतात. ऐकावं कशाला लागते? ऐकल्यानेच तर परिवर्तन होते ना. आता हे तुम्ही आमचं ऐकत राहिलात म्हणून हे परिवर्तन आहे ना. अगोदर मंदिर, नंतर कळशारोहण, मग सप्ताह, हे परिवर्तनच आहे ना. हे परिवर्तन शरीराचं नाही, हे मनाचं परिवर्तन आहे. आणि म्हणून संगतीने माणसाच्या जीवनामध्ये बदल घडत असतो, परिवर्तन होत असतं. बघा, अनेकदा फार मोठं व्यसन करणारी माणसं सुद्धा चांगल्या संगतीत गेले की व्यसन सोडतात. हा संगतीचा परिणाम आहे. फार वाईट असणारी माणसं सुद्धा चांगल्या संगतीने गेले की चांगले होतात. हा संगतीचा परिणाम आहे. आणि म्हणून संगती अत्यंत महत्त्वाची आहे. ऐका गड्या, स्वाती नक्षत्रातला थेंब पाण्याचा तो जर तापलेल्या सडईवर पडला, तापलेल्या लोखंडाच्या सडईवर पडला, तर सुभाषितकार म्हणतात की त्या पाण्याचं भस्म होतं. स्वाती नक्षत्रातला तो स्वाती नक्षत्रातला थेंब जर कमळावर पडला तर तो मोत्यासारखा दिसतो. तो स्वाती नक्षत्रातला थेंब जर सापाच्या तोंडात गेला तर त्याचं विष होतं. आणि तो स्वाती नक्षत्रातला थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो. एकच थेंब. तो याचे परिणामहीन उरते संतप्त लोहावरी, ते भासे नलनी दलावरी पहा सौमुक्तिकाचे परी, ते अब्धिशुक्ती पुटकी मोती घडे नेटके, जाना उत्तम मध्यम अधम दशा संसर्ग योगे टिके. संबंधाने माणसाच्या जीवनामध्ये असे बदल होत असतात. थेंब स्वाती नक्षत्रातलाच आहे. पण तापलेल्या सडेवर पडला तर त्याचं भस्म होतं. कमळाच्या फुलावर पडला तर तो मोत्यासारखा दिसतो. सापाच्या तोंडामध्ये पडला तर तो त्याचं विष होतं. आणि तो जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो. म्हणून त्या थेंबाने विचार करायचा की आपल्याला कुठं पडायचं आहे. हा संगतीचा परिणाम आहे. सांगेल मी आपल्याला. संगतीमध्ये काही प्रकार आहेत, त्यातली एक कुसंगत आहे, फार वाईट असते कुसंगत. एक कावडा राजहंसाच्या घरी पाहुणा जातो
आणि त्या राजहंसाला आपल्या घरी बोलावतो. एका विशाल वटवृक्षावर त्याचं घर आहे. त्या घरामध्ये दोघही जण बसतात, चर्चा करतात. एक राजा मृगयेसाठी जातो. ऐका बरं का. एक राजा मृगयेसाठी जातो. तो राजा एका सैन्याच्या मांडीवर विश्रांती करतो डोकं टेकून, आणि बाकीचं सैन्य असं बाजूनं उभं राहतं. आणि जो कावडा आणि राजहंस वर चर्चा करत असतो ना, त्यातला जो कावडा आहे तो राजाला गंध लावतो. समजलं ना. राजाच्या डोक्यावर विष्ठा टाकतो आणि राजा उडतो, पाहतो तर ही विष्ठा आहे, कावड्याची विष्ठा आहे. राजाची नजर वर जाते. राजाला राग येतो त्या कावड्याचा. सैन्याला संकेत केला जातो आणि सैन्य संकेत मानून आपल्या भात्यातून बाण बाहेर काढतो कावड्याला मारण्यासाठी. पण जसा बाण येतो तसा कावडा तर उडून जातो, पण तो बाण मात्र राजहंसाला लागतो. राजहंसाला बाण लागल्यानंतर फडफड करत तो राजहंस खाली पडतो. राजाच्या समोर पडल्यानंतर राजे त्याला विचारतायत, काय रे, तू कावडा आहेस का? तो म्हणतो, नाहं काको, मी कावडा नाही. मग तू कोण आहेस? हंसोहम निर्मले जले, मी राजहंस आहे. पण तू तर आता मरणार आहेस बाणाने. म्हटले, हा राजेसाहेब, माझं मरण आता निश्चित झालेलं आहे. याचं कारण काय रे? तो राजहंस मरता मरता सांगतोय, कळलंय हो राजेसाहेब मला. म्हटले, काय कळलं? नीच संग प्रसादेन जातन जन्म निरर्थकम कळलंय मला. या नीचाची संगती जर मला झाली नसती तर आज माझ्यावर मरणाची पाडी आली नसती. हा कुसंगतीचा परिणाम आहे. दोन पोपट राजे घेतात. दोन्ही पोपटाला शिकवायचं असतं. एक पोपट साधूच्या घरी ठेवला जातो, एक पोपट कसायाच्या घरी ठेवला जातो. 6 महिन्याने ते पोपट पाहण्यासाठी राजा जातो आणि ज्या वेळेला कसायाच्या घरी जातो त्यावेळेला तो पोपट बोलत असतो, किती पाहिजे, कुठलं पाहिजे, कशाचं पाहिजे. बरोबर आहे ना, कशाचं पाहिजे. माझी विनंती आहे आता आपल्या यावलखेडकरांना, की आता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, कलशारोहण झालं. तुमच्या किचनमध्ये चाकूने वांगे चिरले तरी चालतील, कांदे चिरले तरी चालतील, किचनमध्ये बटाटे चिरले तरी चालतील. कृपया आता किचनमध्ये दुसऱ्याचं कापून आणलेलं कापू नका. घरातली विकृती खरं म्हणजे स्वयंपाकघरापासून चालू होत असते. घरामध्ये जे विकृती होते, घरामधले जे विचार बनतात, त्याचं कारण अन्न असते. आणि दुसऱ्याचं रक्त तुम्ही घरी घेऊन येत असाल, दुसऱ्याचं कापलेलं मांस जर घरी घेऊन येत असाल, तडपणाऱ्या जीवाचं मांस जर तुम्ही खात असाल, तर लक्षात ठेवा, पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला सुद्धा त्या किचनमध्ये गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मी बोलत नाही, महाराज सांगतायत. मांस खाता हाऊस करी, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला. मांस खाता हाऊस करी, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला. रणजित भाऊ, खाणारे माणसं अमर होतात? नाही बा, आता आम्ही अमर होणार आहे असं काही आहे नाही. म्हणजे खरं म्हणजे खाणारे माणसं जर अमर होत असतील तर आम्ही येऊ ना पंक्तीला. त्या मरणार आहे ना, मग मरणाऱ्या माणसाने दुसऱ्याला मारून का जगायचं? लक्षात ठेवा. बघा, परिवर्तनासाठी ऐकत असाल तर महिलांना सांगणं आहे, तुमच्या किचनमध्ये आता हे कधी येऊ नये, काळी पिशवी, काळी थैली आणायची नाही. आता काळी थैली आपल्या घरातले संस्कार बदलवत असते, लक्षात ठेवा. आणि संगतीबद्दल बोलत होतो. कसायाच्या घरी गेल्यानंतर तो म्हणायला लागला, पोपट कुठलं पाहिजे, कशाचं पाहिजे, किती पाहिजे. राजाने तो पोपट सोबत घेतला.
आणि जो चांगल्या घरी ठेवला होता, जो चांगल्या घरी ठेवला होता तो पोपट चांगलं बोलायला लागला. आपल्या घरी पाहुणे आले, चहा करा, चहा करा, चहा करा, चहा करा. इदम आसनम अलंकृताम भवताम, या आसनावर बसा. राजेसाहेब आले, मोठी माणसं आले, काय घेणार, चांगलं बोलायला लागला. राजाला आनंद वाटला. दोन्ही पोपट राजाने सोबत घेतले. जो पोपट वाईट बोलत होता त्याला मारण्यासाठी त्याच्या मानेवर सुरा ठेवला, अभद्र बोलतोय. पण दुसरा जो चांगलं बोलणारा पोपट होता ना, तो चांगला, आणखी चांगलं बोलला. तो म्हटला, राजेसाहेब नका मारू याला. मारणार म्हटलंय, मारणार, अभद्र बोलतोय. मला म्हणतो कुठलं पाहिजे, कशाचं पाहिजे, मी शुद्ध शाकाहारी राजा आहे. मी योगी आहे, योगी आहे मी, नाही का. मी कोण आहे, मी योगी आहे. तर म्हणजे या देशाचा राजा एकतर त्यागी तरी असावा, नाही तर योगी तरी असावा, नाही का. एकतर त्यागी असावा, तर म्हणजे एकतर सोडून दिलेला असावा, नाही तर न केलेला असावा, आहे ना. हे मधातले फार कठीण असतात ना. योगी आहे मी, मला म्हणतो कुठलं पाहिजे, कशाचं पाहिजे, कापणार मी याला. चांगलं बोलणारा पोपट आणखी चांगलं बोलला. तो म्हटला, राजेसाहेब नका मारू याला. म्हटले, का मारू नका. पतन उदार संगाता महिमा, जजावे अधमा संत सेवे, जजावे अधमा. पतन उदार संगाता महिमा, जजावे अधमा संत सेवे, जजावे अधमा. चांगलं बोलणारा पोपट म्हटला की राजेसाहेब नका मारू याला. हा वाईट बोलतो, हा याचा दोष नाही. मी चांगलं बोलतो, हा माझा गुण नाही. हा वाईट बोलतो याचं कारण याची संगती वाईट होती, आणि मी चांगलं बोलतो याचं कारण माझी संगती चांगली होती. गवा शनानाम सशृणोति वाक्यम, अहम हि राजन वचनम मुनीनाम, न तस्य दोषो न च मद्गुणो वा, संसर्ग दोषा गुणा भवन्ति. माणूस चांगला वागतो याचं कारण नक्कीच त्याची कुठंतरी संगती चांगली आहे म्हणून वागतोय. माणूस वाईट वागतो याचं कारण त्याची संगती बिघडली म्हणून वागतोय. अरे जंगलामध्ये चंदनाचेही झाड आहे, जंगलामध्ये बांबूचेही झाड आहे. ज्या जंगलामध्ये चंदन आहे त्या जंगलामध्ये जर बांबू असतील आणि तुम्ही जर मुद्दामच बांबूच्या संगतीने राहत असाल तर विचार करा, एक दिवस हवा आली आणि बांबूवर बांबू जर घासले तर एक दिवस ते बांबू तुमच्या सहित पेटल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला जाळल्याशिवाय राहणार नाही. आणि चंदनाच्या संगतीने जर राहत असाल तर चंदन इतका उदार आहे. तुम्ही बोरी असाल, तुम्ही बाबडी असाल, तुमच्यामध्ये अनेक अवगुण असतील, पण चंदनाच्या संगतीने जाऊन राहा. चंदन इतका उदार आहे की एक दिवस तुम्हाला सुद्धा चंदन बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माझ्या बोलण्यातला भाव लक्षात येतो ना, लक्षात येतो ना. महत्वाचं आहे, चंदन बनवल्याशिवाय राहणार. ऐका गड्या, एखाद्या गावातून जर एखादा नाला वाहत असेल तर तो वाहलाच पाहिजे. एखाद्या दारातून जर एखादी मोरी वाहत असेल तर ती वाहलीच पाहिजे, बरोबर आहे ना, वाहली पाहिजे. तुमच्या गावातून जर नाला वाहला नाही तर गावातली घाण साफ होणार नाही. तुमच्या दारासमोर जर मोरी वाहली नाही, वाहत राहिली नाही तर घरातली घाण साफ होणार नाही. गावातली घाण साफ करण्यासाठी नाला महत्वाचा आहे, घरातली घाण साफ करण्यासाठी मोरी महत्वाची आहे. पण त्या मोरीला आणि त्या नाल्याला विनंती अशी आहे की एका मोरीने दुसऱ्या मोरीकडे जायचं नाही, बरोबर आहे ना. एका मोरीने दुसऱ्या मोरीकडे जायचं नाही, एका नाल्याने दुसऱ्या नाल्याकडे जायचं नाही. आता हा नाला जर त्या नाल्याकडे गेला तर मग हाही नाला आणि तोही नाला, सगळे नालेच होतील ना. मग आहे तोही मग झाले. या नाल्याने त्या नाल्याकडे जायचं नाही, या मोरीने त्या मोरीकडे जायचं नाही. महाराजांची विनंती आहे, संतांची विनंती आहे, मोऱ्यांनो, नाल्यांनो, तुम्ही ज्या वेळेला गावातून वाहता त्यावेळेला तुमची दुर्गंधी येते म्हणून तुमच्या जवळ सुद्धा कोणी येणार नाही.
पण तुम्ही वाहत 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 पूर्णेला जाऊन मिसळा. तुम्ही वाहत 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 गंगेला जाऊन मिसळा. तुम्ही जर गंगेला जाऊन मिसळत असाल ना, गावातून वाहत असताना तुमच्याकडे कोणी पाहणारही नाही, पण गंगेमध्ये जाऊन जर सामील झालात तर लोक तुमचं तीर्थ घेतल्याशिवाय राहणार नाहीत. याचा अनुभव जर तुम्हाला पाहिजे असेल, याचा अनुभव जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही घ्या अनुभव. एखाद्या वेळेला आषाढी जवळ आलेली असू द्या, घरामध्ये तुमचे भांडणं होऊ द्या, घरात तुम्हाला वैताग येऊ द्या, तुम्हाला उलटून पोराने बोलू द्या. पोरं उलटून बोलतात का? अच्छा, तुमचं नाही विचारत मी, सगळं जनरल विचारतो. पोराने उलट बोलू द्या, बायकोने टाकून बोलू द्या, वैताग येऊ द्या तुम्हाला या प्रपंचाचा. ऐका बरं, तुम्ही कधीच कीर्तन ऐकलेलं नसू द्या, तुम्ही कधीच एकादशीचं व्रत केलेलं नसू द्या, तुमच्या गळ्यामध्ये माळ नसू द्या, तुम्ही सप्ताह करणाऱ्याच्या टिंगला करणारे असू द्या, तुम्ही कीर्तनकाराची मजाक करणारे असू द्या, पण एखाद्या वेळेला वैतागाने एखादी दिंडी तुम्हाला दिसू द्या, त्या दिंडीमध्ये तुम्ही आता सामील व्हा. एखादा आमचा विनेकरी गैरहजर असू द्या आणि नेमकं एखाद्या वेळेला तुम्हाला फेटा बांधून, तुम्हाला धोतर नेसून तुमच्या गळ्यामध्ये विना टाकू द्या. मी खरं सांगतो तुम्हाला, घरामध्ये तुमच्याशी कोणी चांगलं बोलणार नाही, पण तुमच्या गळ्यात जर दिंडीचा विना आला ना, तर लोक तुमचे पाय धुवून तीर्थ घेतल्याशिवाय राहणार नाहीत. अरे हा परिणाम आहे कशाचा? आहे कशा? संगतीचा परिणाम आहे ना. विठाला 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 आपणा पारिखे, आपणा पारिखे नाही ते, आपणा पारिखे नाही ते, आपणा पारिखे नाही ते. संत संगतीचे काय जाणू सुख, संत संगतीचे काय जाणू सुख, संत संगतीचे काय जाणू सुख, संत संगतीचे काय जाणू सुख. आपणा नाही आपणा पारिखे नाही ते, आपणा पारिखे नाही ते. यावळ खेळमध्ये याच्या अगोदर लग्नाला तर इतके लोक आले का कधी? बरं, आले तर काही गेले असतील, काही रुसून गेले असतील. सगळा परिसर आज तुमच्या गावाचं नाव घेतो. आम्हाला सुद्धा दुसऱ्या गावातून फोन आहे की महाराज खूप चांगला सप्ताह चालू आहे राव, मस्त सप्ताह चालू आहे. कसं काय हो, यावलखेडमध्ये लोकांनी सप्ताह केला? म्हटलं बा केला हो, ते का माणसं खूप चांगला सप्ताह चालू आहे. अरे हा परिणाम कशाचा आहे? हा परिणाम चांगल्या संगतीचा आहे. हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा याचं कारण आहे. अर्थात हा परिणाम माणसाच्या जीवनामध्ये घडत असतो. आणि म्हणून समाज परिवर्तनाची इच्छा जी साधूची आहे, ते देह परिवर्तनाची नाही. देहाचं परिवर्तन तुम्ही केलंय काय? नाही केलं तर ते होत असते. तुम्हाला काही म्हातारा व्हायला काही मंत्र म्हणावं लागले का? मंत्र म्हणावं लागले की बा मी म्हातारा झालो पाहिजे काही म्हणावं लागलं? ते परिवर्तन साधत तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति. कौमारे यवनम जरहा, कौमार अवस्था असली की तारुण्य येते, तारुण्य असलं की म्हातारपण होते. त्याचा काही यज्ञ असतो का की आता मी म्हातारा झालो पाहिजे? त्याचा काही यज्ञ आहे? माझे दात पडले पाहिजे, त्याचा काही यज्ञ आहे? हे सहज होत असते. तुमचे काही लहानपणचे फोटो आहेत का? काय फोटोच नव्हते? बरं, लग्नातले एखादा असेल ना, कोणाजोड आहे? लग्नात काय तुमच्या लग्नात बैल होते? गाड्याला पांढरे होते का ढवळे होते?
अरे पण तुमचा कलर तर माहीत असेल ना, कोणचे? पांढरे. बरं 2 होते का 3 होते? नाही हो 3 होते. खरं सांगा, लग्नात बैल 2 असतात का 3? लग्नात किती बैल असतात? 3 असतात ना रे. किती? 3 ना. कोण कोण? 2 मेले बिचारे, एक आहे अजून. कुठं आहे तो? तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र नमुह्यते. तुम्ही तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन होण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? इच्छा नसताना सुद्धा केस पांढरे होत असतात, इच्छा नसताना सुद्धा कान जातात, इच्छा नसताना सुद्धा दात पडतात. त्याला काय परिवर्तन करावं लागतं? ते नैसर्गिक आहे, ते होत राहतं. तुम्ही होत राहतं. तुम्ही ऐका माझं. तुम्ही आता घरी जा विनेकरी, तुमचा जो लग्नातला फोटो असेल ना, तो असा हातात घ्या. आहे ना? एक आहे म्हणता ना? एक आहे. हां, अंदाजे नका सांगू. असेल तर असा हातात घ्या आणि असा एका हातात आरसा घ्या आणि पहा तुम्ही त्या. एकदा फोटोकडे पाहत जा, एकदा आरशात पाहत जा, कळेल तुम्हाला काय होतं असं. तू माझं बोलणं जर तुमच्या लक्षात येत असेल तर बघा, देहाच्या परिवर्तनासाठी मंत्राची गरज नाही, देहाच्या परिवर्तनासाठी कीर्तनाची गरज नाही, देहाच्या परिवर्तनासाठी सप्ताहाची गरज नाही. याची सगळी गरज आहे मन परिवर्तनासाठी, मनाच्या परिवर्तनासाठी. आणि मनाचं परिवर्तन हे खरं परिवर्तन आहे. ज्यांच्या जीवनामध्ये झालं ती माणसं फार मोठी झाली. विठ्ठला 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 याला संगती म्हणतात, त्याला सत्संगती म्हणतात. तुमच्या जीवनामध्ये जर आता आली असेल त्याला सोडू नका. हे सप्त्याचं पहिलं वर्ष जरी असलं तरी मला असं वाटतं की सप्ताहाचं 25वं वर्ष सुद्धा आपल्याला चांगलं करायचं आहे. म्हणजे मधातले 24 वर्ष सप्ताहच करायचं नाही, 25व्या वर्षीच करायचं आहे असं नाही, सतत चालू ठेवायचा. या सप्ताहाचं 25वं वर्ष ज्यावेळेला होईल ना, त्यावेळेला कालाचं कीर्तन मीच करेल, लक्षात ठेवा. आणि या सप्ताहाचं 25वं वर्ष ज्यावेळेला होईल त्यावेळेला तुम्ही सगळेजण या ठिकाणी मला हजर पाहिजे. 24 वर्ष काही हरकत नाही, अजून आणखी 24 वर्ष तुम्ही जगला पाहिजे. 24व्या वर्षी माझं कालाचं कीर्तन झालं की पुढच्या 24व्या वर्षाची आपण लिंक लावून टाकू. आणखी अकल्प आयुष्य भावे तया